नमस्कार मंडळी. तर आज जायचं आहे बाळाच्या सटवाया करण्यासाठी आणि त्यासाठीच इथली अंगणातली ताजी फुलं मी तोडते. पाहू शकताय स्वस्तिकला किती सुंदर अशी फुलं लागली आहेत आणि तिकडे आजी मला ओरडत होत्या की अगं साडी नेस, कधी जायचं आहे, ॲटो दारात येऊन उभं राहिलं आहे. मग पटकन मी साडी चेंज केली, हाताला जी येते तेच घातली आणि नंतर लक्षात आलं की अरे देवा, आपण काळी साडी नेसली. म्हटलं असू देत, शेवटी मनातली श्रद्धा महत्त्वाची. मग काय असं चिल्ली पिल्ली घेऊन आम्ही निघालो सटवाया करण्यासाठी आणि रस्त्यात अशा सुंदर पपईच्या बागा वगैरे तुम्हाला दिसत असतील आणि आजी आजोबासोबत पिल्लू मस्त एन्जॉय करत होती. तिचे नखरे तर बघू शकता, एक्सप्रेशन्स तर असे देते ना, बापरे, विचारायलाच नको. स्त्रीच्या वेळेस जेव्हा सटवाया करायला आलो होतो तर इथलं वातावरण आणि सगळा परिसर वेगळा होता. आता इथं वनीकरण झाल्यामुळे वाट काढत आलोत. मोठा व्लॉग याचा मी सविस्तर अपलोड केला आहे की कशा पद्धतीने आम्ही इथंपर्यंत पोहोचलो, तो सुद्धा चेकआउट करा. आणि त्यानंतर मग इथं छान अशी पूजा केली. आई काही इकडे ओढ्याच्या अलीकडे येऊ शकत नव्हत्या, त्यामुळे तिकडनं मला त्या आवाज देऊन सांगत होत्या. त्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे. बाळाला सटवाईच्या पायावर आणि एकदा तिला जय कसं करायचं ते करून दाखवलं की ती स्वतःच करत होती. ते पाहून खरंच सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मग एक एक करून आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर आलो तर जुन्या गावातल्या मारुतीच्या दर्शनासाठी. खरं तर गावदेवामध्ये पहिल्यांदा इथं दर्शनाला यावं लागतं. त्यानंतर महादेवाचं मंदिर, खंडोबा मंदिर, हे सगळे दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आत्ता सध्याचं जे पुनर्वसित लांबजना गाव आहे, म्हणजेच भूकंपाच्या नंतरचं, तर तिथे जाऊन दर्शन घ्यायचं. गावाकडचे नदे नाले ओढे पाहत आम्ही निघालोत घरी जाण्यासाठी. अशा पद्धतीने शांभवीच्या सटवाया पार पडल्या. चला भेटूया.